नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ दिवस, जय भवानी, जय शिवराय. स्पिती राईडच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव RBNC रायडर. कालचा उदयपूरचा दिवस एक्सप्लोअर केला आहे, मस्त एन्जॉय केला आणि आता उदयपूरला करतोय बाय बाय आणि निघतोय जयपूरसाठी. जयपूर आपल्या इथून 400 किलोमीटर अंतर आहे आणि आता आमचं इथलं सगळं आवरलं आहे. इथून करतोय चेकआउट आणि निघतोय जयपूरसाठी. भेटूयात आपण मोठं व्लॉगिंग सेटअपला. चलो द बेलिटा हॉटेल, बाय बाय. तर मित्रांनो, निघता निघता वाजले 7. सामान लोड करेपर्यंत 7 वाजले. बरोबर 7 वाजता आपण उदयपूरला केले बाय बाय आणि आता जर्नी झाली आहे चालू. जर्नीला सुरुवात. मित्रांनो, आपल्या राईड मधला पहिला टनेल, पहिला बोगदा. काय भारी वाटतो टनेल मध्ये. अजून असे भरपूर टनेल आपल्याला पार करायचे आहेत. भरपूर टनेलमधून जायचं आहे आपल्याला. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा पहिला टनेल. तर मित्रांनो, तुम्हाला समोरच अगदी सरळ दिसत असेल ना, तर शंकराची भली मोठी मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे, खूप मोठा स्टॅच्यू आहे. तर विचार चालला आमचा की जाऊन यायचं तिथे, कारण हायवेला लागूनच आहे. तर कुठून रस्ता आहे जायला ते थोडं बघावं लागेल. जय भोलेनाथ, ती नाथजी मंदिर. तर रस्त्यालाच आहे लागून. तर मग आम्ही जाता जाता हवे इकडून वरती असेल, लेफ्ट साईडून. कर्नाटक राईडमध्ये होतो ना, त्यावेळेस आपण मुर्डेश्वरला गेलो होतो आणि मुर्डेश्वरला अशीच शंकराची भव्य मूर्ती आहे. आणि सेकंड ही मला वाटते ही सर्वात उंच असेल, है ना? हां, मग कुठून जायचं आहे? पोलीस ठाणा, श्रीनाथजी मंदिर, नाथद्वार, राजसमंद. पोलीस विचारत होते आम्हाला काय आतमध्ये येत आहे का. आम्ही बोललो हां येतो. मग या बसा आतमध्ये. आम्ही म्हटलं नाही बसायचं ना, आम्ही मंदिराला दर्शन करणार आणि निघून जाणार. तर बोलले मग मंदिर तिकडे आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलात. बोललो हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग आम्हाला काही इथे राहायचं नाही, आम्ही जातो बाबा इथून. आम्ही मंदिराचं दर्शन करणार नाही, जाणार बाबास. दहा वाजता उघडणार का? अरे यार, अंकल बहुत दूर से आए हम. देखो अभी महाराष्ट्र से आए, इसी के लिए आए हैं. महाराष्ट्र से आए, किधर तो बात करके देखो. कहाँ से? आगे एक गेट है क्या? रेव नहीं है. अभी हेलमेट निकालना पड़ेगा सब. ज़्यादा नहीं है मेरे सब्सक्राइबर, 500 सब्सक्राइबर है.
आप सब्सक्राइब करना तो आप दिखोगे यूट्यूब पे। आप सब्सक्राइब करना चैनल को। आप बताओ तो सही। ये देखो है ना लिखा हुआ। आप स्टैंड करते हो क्या भैया? आप स्टैंड करते हो? स्टैंड नहीं करता हूँ मैं। भगाते हो? हाँ भगाते हो? भगाता हूँ, स्टैंड नहीं करता हूँ। मैं घूमता हूँ, मेरे को घूमने का शौक है। हम महाराष्ट्र से। महाराष्ट्र में कहाँ से? रत्नागिरी। आपका फेस दिखा देते हैं इसके अंदर को। नहीं, सब निकालना पड़ेगा। गेरअप हुआ है ना सब। अभी जाना भी लंबा है, हिमाचल प्रदेश जाना है। चलो बाय बाय। अच्छा लगा बात करके आपसे। सब्सक्राइब ज़रूर करना, है ना, तो आप दिखोगे यूट्यूब पे। मेरा नाम जतिन है। ओके बाय बाय आंटी। चलो रूल्स प्रमाणे मंदिर 10 वाजता ओपन होईल, त्यामुळे आपल्याला दर्शन काही करता येणार नाही। काय करायचं? जाऊया हायवेवर? हायवेला जाऊया ना? नाही तो बोलला हायवेला जाऊ नका, इथून लेफ्ट मारा। मारूया? समोरच आहे रे मंदिर, जास्त लांब नाही। चल मारूया, आलोय तर एक राऊंड मारून येऊयात समोरून। नाही मंदिराच्या समोरून नाही जाणार तर आपण कुठून जाणार? हा काय समोर तर आहे। एवढ्या जवळ आलोय, ठीक आहे चल। आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन नाही भेटत आहे, समोरून तर दर्शन घेऊ शकतो बाहेरून। अरे दर्शन कुठून पण घेऊ शकतो आपण। तरी भरपूरच जवळ आलो आम्ही मंदिराच्या। हाय हा भाई, इकडे आहे। जय भोलेनाथ। तर मित्रांनो, टी ब्रेकसाठी थांबलो होतो, कॉफी घेतली, जरा बरं वाटलं। सकाळपासून काही कॉफी वगैरे झालं नव्हतं। ब्रेकफास्ट आम्ही पुढे जाऊन करू, ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करू आम्ही। आता आम्ही थांबणार नाही, अजून 300 किलोमीटर जायचं आहे, 300-325 किलोमीटर। पण मित्रांनो, आताच अहमदाबादमध्ये एक प्लॅन क्रॅश झाला होता, प्लेन। तर त्या प्लेन क्रॅशमध्ये झालेलं 170 जे आपली लोकं होती, त्यांचं दुर्दैवी मृत्यू झालं। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनापासून। तर खूप वाईट झाली ही गोष्ट, कारण खूप लहान मुलं वगैरे, छोटी मुलं होती। तर एक डॉक्टरची एक पोस्ट काही वेळेपूर्वी त्याने केली होती। तर खूप सारी अशी लोकं होती की त्या दुर्घटनेमध्ये ऑफ झाली। त्यांना सर्वांना श्रद्धांजली। मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। ओ मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसके वास्ते है जानिसार मेरा मन मेरा तन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। पेट्रोल पंपामध्ये परत पेट्रोल भरत होतो, तर आपल्या इथे एक सब्सक्राइबर भेटले। काय नाव तुमचं? मैं सोल सिटी। नाम क्या है तुम्हारा? पवन गहलोत। पवन गहलोत। हाँ, तो ये पवन गहलोत है, इनको यूट्यूब पे आना था। तर यांना यूट्यूबला यायचं होतं, म्हणून त्यांचा एक व्हिडिओ बनवला। आपले सबस्क्रायबर आज उद्या ते आपले व्हिडिओ बघतील आणि कमेंट देतील। कमेंट द्याल ना? बिल्कुल। ओके, शेयर करना। हाँ, शेयर करना सबको, और बोलना सब्सक्राइब करने के लिए, है ना? तर मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे जयपूरला। जयपूरच्या एक 15 किलोमीटर अगोदर आम्ही एक हायवे टच हॉटेल होता, तिथे आम्ही थांबलो। तर आज स्टे करणार आणि उद्या सकाळी उठून अर्ली मॉर्निंग आम्ही निघणार चंदीगडसाठी। तर आता तर आम्ही पहिले फ्रेश होतो
त्यानंतर थोडीशी एडिटिंग बाकी आहे. 2 एपिसोड टाकायचे आहेत. पहिला एपिसोड, दुसरा एपिसोड आपला रेडी आहे, फक्त थोडंसं एडिटिंग बाकी आहे. एडिट करतो आणि सगळे एपिसोड आपले बघायचे आहेत तुम्हाला. आता तर पहिलं एडिटिंग करतो, नंतर भेटूयात आपण. आमच्या बाईक आता आम्ही इथे पार्क केलेले आहेत. हे हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय रे या? क्लास इन असं हॉटेल आहे. हे रिसेप्शन आहे इथे. थोडी रूम कॉस्टली मिळाली आम्हाला. रूम थोडी कॉस्टली मिळाली, पण ठीक आहे, कंटाळा आला आता. काय आता कॉस्टली काय विचार करत बसायचं. आमचं मेडिकलचं दुकान आहे, काही विषय नाही, त्यामुळे बिंदास्त. असं पण बोलला की मी कमवून आलोय वर्षभराचं. तर मित्रांनो, आत्ता माझं चालू आहे एडिटिंग. आम्ही पोहोचलो आहे जयपूरला आणि जयपूर अजून 15 किलोमीटर पुढे. त्याच्या अगोदरच आम्ही हायवे टच रूम घेतली आहे. तर पहिलं मी तुम्हाला रूम दाखवतो आणि रूममधले आमचे नवाबी थाट दाखवतो की आम्ही कोणत्या प्रकारची सर्व्हिस घेतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून यूट्यूबकडून नाही इन्कम चालू आहे ना, सबस्क्रायबर अजून वाढले आहेत. 500 सबस्क्रायबर आहेत. तरी पण माझे जे थाट चालू आहेत ना, हे एकदम नवाबी थाट चालू आहे. हिमाचल प्रदेशची राईड आहे, खूप मोठी राईड आहे, खर्च पण खूप भरपूर आहे. आणि त्यातच अजून मी हा खर्च वाढवतोय. हा खर्च वाढवतो म्हणजे त्रास तर होतोय. आणि रिलॅक्ससाठीच आम्ही अशी एक रूम घेतोय की रूम चांगली मिळो, आणि एवढ्या जर मोठी राईड करतोय तर आपल्याला झोप चांगली मिळाली तर दुसऱ्या दिवशीची राईड पण चांगली होईल त्यासाठी. आणि बाकी आता तुम्हाला पूर्ण रूम दाखवतो मी कशी आहे काय, आणि त्यात आम्हाला मिळालेली सर्व्हिस या हॉटेलकडून तेही तुम्हाला मी दाखवतो. तर मी एडिटिंग करतोय, एडिटिंग इथे करतोय, होईल. जयपूरचा पार्ट एडिट करतोय. या साईडला ही विंडो आहे आणि समोरच हायवे. ह्याच हायवेने आम्हाला पुढे जायचंय चंदीगडला. उद्या आम्ही चंदीगडसाठी निघू सकाळी लवकर. आणि हा किंग साईज बेड आहे इथे. आणि आमचं सगळं रायडिंग जॅकेट वगैरे लगेज आम्ही ह्या शोकेशमध्ये ठेवले. या साईडला हे किचन आहे आणि छोटा फ्रीज आहे. बाकी आमचे शूज वगैरे आम्ही इथे ठेवले. हा एक सोफा, समोर टीव्ही युनिट. आता दोघे आम्ही इथे झोपू. हेल्मेट वगैरे आमचं सगळं अगदी व्यवस्थित. रूम खूप मोठी आहे, प्रशस्त रूम आहे. आणि या साईडला एक आरसा आहे आणि आरशाच्या समोर मी आता उभा आहे आणि तुम्ही बघू शकाल की ही आम्हाला या रूम ऑनरकडून या हॉटेलमध्ये आम्हाला ही अशी सर्व्हिस मिळते. या साईडला एक वॉशरूम आहे, या साईडला बेसिन आहे. खूप मोठं वॉशरूम आहे आणि छान आहे. रूम खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की मी ठीक आहे एवढं खर्च करतोय वगैरे, ह्या गोष्टी ह्या लायला रामच्या किंवा आम्ही नवाब आहोत किंवा हा सुलतान आहे आणि मी नवाब आहे, नवाबी थाट आमचे चालू आहेत, ह्या एक मस्करीचा विषय झाला. पण मित्रांनो, एवढी मेहनत घेतोय, तुमच्याकडून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होत नाही, त्यामुळे व्ह्यूज कमी येतात. मोठी राईड आहे, तुम्ही व्ह्यूज जास्त द्या. म्हणजे तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये माझे व्हिडिओ शेअर करत नाही, त्यामुळे माझी व्हिडिओ जास्त चालत नाही आहे. सबस्क्रायबर फक्त मला मिळतात पण व्हिडिओ तुम्ही बघत नाही, त्यामुळे व्ह्यूज जास्त येत नाहीत. तर तुम्ही तो सपोर्ट मला दाखवा, तो प्रेम द्या तुम्ही सगळ्यांनी मला. बाकी इकडे तर प्रेम मला खूप मिळतोय. माझे आत्ता जवळजवळ 20 ते 30 सबस्क्रायबर माझ्या ट्रॅव्हलिंगमध्येच झालेत. पण माझं कॉन्टेंट आहे मराठी, त्यामुळे इकडे सगळं पब्लिक आहे हिंदी, त्यामुळे इथून मला सपोर्ट तेवढा मिळेल असं मला वाटत नाही. पण आपल्या महाराष्ट्रामधून, आपल्या दापोलीमधून, मुंबईमधून ज्यांनी कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू द्यात, तरच माझी व्हिडिओ पुढे चालणारा यूट्यूब पुढे मला अजून रिकमेंड करेल. तर लवकरात लवकर करा, व्हिडिओ शेअर करा. तर पहिला आता मी एडिटिंग चालू करतो. बाकी रूम क्लास आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. जयपूरमध्ये एक सुंदर सगळं. जयपूरमधून आज चेकआउट, काल उदयपूरमधून चेकआउट केला, आज जयपूरमधून चेकआउट करून चंदीगडला चाललो आहे. आणि आजची राईड एक आनंदाचा क्षण आहे. आनंदाचा क्षण कारण का चंदीगड आमच्या दोघांचा लास्ट स्टॉप असेल.
इथून पुढे बाकीचे आमचे जे मित्र आहेत ते चंदीगडला येतील आणि मग परवा 16 तारीखला आमची राईड चालू होईल, तिथून स्पितीची एकत्र राईड. आजचा दिवस हा खरोखर आनंदाचा असेल, कारण आज आम्ही फायनली बाय रोड चंदीगडला पोचतो आहे. बाकी भेटूयात मोटर व्लॉगिंग सेटअपवरती. भवानी, जय भवानी, जय शिवराय. जयपूरमधून निघालो आहे. पहिलं तर आम्हाला युटर्न मारावं लागेल. जाम लागला आहे, ट्रॅफिक फुल आहे, काय कळत नाही काय प्रॉब्लेम आहे. काय झालंय, कशामुळे ट्रॅफिक आहे एवढा. जर असं ट्रॅफिक आम्हाला मिळालं ना तर आज चंदीगड कठीण आहे. झुक 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 अगीन गाडी, गुरांच्या रेषा हवेत काही, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 अगीन गाडी गुरांची. अरे किरण, संध्याकाळ झाली, कधी पोचणार आपण? 110 किलोमीटर अजून बाकी आहे. हा ट्रॅफिक नसायला पाहिजे होता रे. ट्रॅफिक नसताना पटपट 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 गेलो असतो आपण. स्पीड थोडा कमी करायला लागतो मग. तर मित्रांनो, फायनली मी चंदीगडला पोचलो आहे. 2023ला ज्यावेळेस फर्स्ट माझी लडाखची राईड मी केली होती, बाईकवरची फर्स्ट राईड होती लडाखची, त्यावेळेस आम्ही याच हॉटेलला थांबलो होतो. आणि आत्तासुद्धा मी आलो चंदीगडला, त्याच हॉटेलला येऊन थांबलो आहे. तर बाकी प्रवासामध्ये खूप कंटाळा आला. उदयपूरमध्ये जो टेम्परेचर होता तोच टेम्परेचर जयपूरला होता, आणि तोच टेम्परेचर मला पूर्ण राईडमध्ये तोच टेम्परेचर मिळाला. 11 वाजेपर्यंत राईड माझी चांगली झाली, पण दुपारी 11 नंतर मग संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मला खूप कंटाळा आला. त्यामुळे थांबत 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 मी राईड केली आणि 4 वाजता बऱ्यापैकी सुरुवात केली. साधारणतः 170-180 किलोमीटर राहिलं होतं. ते आत्ता मी 8:30ला इथे पोचलो या हॉटेलला. बस ही व्हिडिओ एवढीच होती. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की ना. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट भरभरून द्या. भेटूयात 4थ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.